आले एकट्याची घरी बाप्पा. हां किती वेळची गेली होती माय मी. अमाय बाळ तर एकटाच दिसून राहिला इथं. आणि हे किरण कुठे चालली गेली? तिकडे आहे का काय मी आवाज देतो बरं. थांब आवाज नाही देत, पहिले पहिले बाळाला पाहून घेतो झोपला आहे का नाही आहे तर. अमाय जाऊ दे, बाळ तर झोपलाय, आवाज काही देत नाही, येईन ते. आई आली का तू? किती वेळ लावला आई, केव्हा पच्ची गेली होती तू? हां अहो बाई खरेदी म्हटलं तर उशीर लागतेच. खरेदी लवकर होते काय सांग तू. आता एक सामान घ्यायला जाव का दोन सामान घ्यायला जाव उशीर लागतच असते. हो नाही लयच उशीर केला ना, लय वेळची वाट पाहून राहिली बरं तू. म्हटलं एवढा लढून राहिला होता, म्हटलं बाबू लयच लढून राहिला होता. आता म्हटलं तू येशील तर घेशील म्हटलं. मग मी त्याला घेतलं आणि झोपून दिलं तर झोपला आता वरत हो. चांगलं केलं ना झोपून दिलं तर. पण तू काय फिरतं मग इकडे तिकडे, आराम कर ना तू. आणि पायात चप्पल आहे ना तुया? हो आई चप्पल आहे ना, चप्पल घालूनच फिरून राहिली ना घरात. हो बाई तेच म्हटलं, नाही तर मग पाडाले सर्दी होईल ना. आणले का मग आई कपडे? कोणाकोणाला आणले? हवं सगळेला आणले. पाय तू कपडे कपडे तर एवढे मस्त घेतले म्हटलं. आणि त्या शालूसोबत गेली होती ना तर मस्त तिनं मोलभाव केला आणि मस्त कपडे घेऊन दिले म्हटलं. एक नंबरच कपडे आहे म्हटलं. तू पाहिशील ना तर तुले पायता बरोबरच पसंतीत म्हटलं. हो का बाई, दाखव ना तर मग, दाखव ना कसे आणले तर कपडे. अमाय हे पाय हो बाई, हे आणली ना त्यासाठी. मस्तच आहे म्हटलं साडी म्हटलं. हां मस्त लाल लाल कलरची आहे म्हटलं आणि मस्त वर्क आहे. हे पाय तू जर पाहिशी नाही साडी तर तुला नक्कीच आवडेल म्हटलं. पाय बरं बाई ही साडी. हो आई चांगली तर वाटून राहिली, मस्तच आहे तर आई. हां आणि मला अशी साडी नव्हती व एकही लाल कलरची नव्हती म्हटलं साडी. मस्त आणली त्या. आणि काहून माझ्या सासूला नाही आणली का ती साडी? कोणती आणली दाखव बरं. मी तुला पहिलेच सांगून देतो त्याला काही वर्कवाल्या साड्या आवडत नाही. साधे सुद्धा घालते माझी सासू. एखादी बनारसी गिनारसी साडी आणायला लागत होती माझ्या सासूसाठी. अहो बाई मला माहीत आहे ना, माहीत आहे. एवढी फिकर नको करू तू सासूची. हां मस्त आणली म्हटलं त्या सासूसाठी. थांब तुला दाखवतो, पाय ना कशी आणली तर साडी. अहो हे पाय किती मस्त आणली म्हटलं साडी. जांभळ्या जांभळ्या कलरची आहे म्हटलं. हां मला तर एवढी आवडली, दुकानात म्हटलं मस्त दिसून राहिली होती ते. पाय तू तुला आवडन तर, नाही तर तू म्हणशील तर मग बदलून आणून देईन. दाखव. हो आई मस्त आहे बाई साडी. मला आणली ना त्या ती मस्त आहे आणि हे आणली ना हे मस्त आहे. आवडते म्हटलं माझ्या सासूले ह्या कलर, मस्तच आवडते. मग झाल्या 2 साड्या झाल्या म्हटलं. आता काय घेत बसतो जास्तीच्या. हे पाय किरण त्या सासूले तर काही घेत नाही, आता घेतली एक साडी. आणि तुला जर पाहिजे असेल ना तर सांग तू, त्यासाठी 1-2 भारी आणि 1-2 अजून हलके आणून देईन म्हटलं. घरी घरी घालायला पाहिजे असेल तर तुले सांगून दे मला. नाही बाई काय एवढं करतं, राहू दे ना जाऊ दे. बस झालं ना साड्या, काय करतं आता. घरी आहे ना साड्या अजून एवढ्या लय होते. बरं बाई घे बरं मग हे कपडे गिपडे ठेव तू. मी पाहून येतो. आपल्या इथे हंबाळ ना भांडे गिडे घासले का नाही घासले तर पाहून येतो ना. भांडे सोडून गेली होती ना मी, काय केलं आणि काय नाही केलं म्हटलं. उबडा पालतं तर पाहून येतो ना जराशी. अहो आई तुला एक गोष्ट सांग काय हो बाई. अहो आई मी मगाशी बाथरूमला गेली होती तर म्हटलं तू सून म्हटलं अशी बडबड करून राहिली होती, काही बघून राहिली होती म्हटलं. आणि असे भांडे आपटून राहिली होती म्हटलं. तू पूर्ण भांडे चापकवते म्हटलं ते. अहो माय मला माहीत होतं ना, मला माहीत होतं म्हटलं तिच्याकडून काहीच नाही होत काही कामाची ना धामाची. कशी चालली पोट्ट्यानं काय माहीत. उलेशे भांडे होते तिले म्हटलं घासून घे म्हटलं. मला झाले गडबड होऊन राहिली होती ना, म्हणून मी तिले म्हटलं. तर म्हटलं भांडे घासायची कामाची नाही आहे ते, कायच्याच कामाची नाही आहे. काय पाहून पसंत केलं तिले आणि काय पाहून नाही त्या भावानं काय माहीत, काय त्याची मती मारी गेली होती का काय माहीत. पसंत कराले म्हटलं. आणि भल्ली साजरी वाटते त्याला, ते भल्लीच साजरी वाटते ना. मै सासू आणि मै ननात कायच्या गोष्टी करून राहिल्या गो. काही चुगल्या गुगल्या तर नाही करून राहिल्या माया. ऐकतो बरं मी. आई तू सून आली, चुप बस. आली का हेंबाड, जाऊ दे मग बोलू आपण. काय माहीत ऐकू तर काही येऊन नाही राहिलं, कायच्या गोष्टी करून राहिल्या तर. चुगले करून राहिल्या असं तर ऐकायला यायला पाहिजे ना. काहीच नाही ऐकू येऊन राहिलं मला. या ना वहिनी या ना, तिथं काय उभं राहून आमच्या गोष्टी ऐकून राहिल्या का तुम्ही. या ना. काहून वा गोष्टी ऐकतं काय, गोष्ट ऐकतं का आमच्या. तुला काय वाटते का दिवसभर आम्ही काय तुझ्याच गोष्टी करतो काय व सासूबाई, काही बोलता काय तुम्ही. काही बोलाले का मी काय गोष्टी ऐकायला आली असेल काय. मी पाहून राहिली तुम्ही कोणते कपडे आणले कोणते नाही, का कपडे नाही पाहू देत का बा मले. तुम्ही तर पप्पा भलतेच करता. कपडे पाहायला आलती का तू. हे पाय ना मग, हे पाय तुझ्या नंदीसाठी आणली म्हटलं लाल लाल साडी म्हटलं. पाय ना हेच आहे ना बाई तू.
किती भडक भडक साडी आहे ही, हा? लाल लाल कलर आहे ना म्हटलं. आणि किती काम आहे याच्यावर केलं, किती वर्क दिसून राहिलं म्हटलं. लस वर्क आहे ना. हा ताईचं काय लग्न गिग्न होऊन राहिलं काय? लग्न गिग्न आले, हा? अशी साडी आणायला लागते का आई? काही आणता तुम्ही उचलून? हे पाय अशी म्हटलं हे करतं म्हटलं तू, हा? तुला म्हटलं कोणत्या गोष्टीत खुशी नाही भेटत. एवढी चांगली साडी म्हटलं बस नाव ठेवायला आहे तू, हा? मग एवढी तुझी पसंत चांगली आहे तर मग आली काऊन नाही तू माझ्यासोबत? आली काऊन नाही? का बाई मी तर येऊन राहिली होती, तुम्हीच तर मला नेलं नाही. मॅम म्हटलं नाही काय मी येतो म्हणून? काय येतो म्हणतं, हा? तू येतो अभ्यास राहते, कायचे पेपर देऊन राहिले आणि कायचे नाही, सांगत नाही ना काही नाही. मस्त त्या रूममध्ये घुसली राहते म्हटलं, हा? तुला तेवढे भांडे घासायला सांगितले होते तर घासले का त्या? घासले ना, घासले. सगळे काम केले म्हटलं, सोडून गेल्या होत्या तर माझ्या नावानं. काय हो वहिनी, हा? मला आवडून राहिली ना साडी, मी घालतो ना, तुम्हाला घालायला लागते काय? मला लय आवडली म्हटलं आईच्या हातची साडी. आईची पसंत मस्त आहे म्हटलं. आईनं माझ्यासाठी चांगली साडी आणली आणि माझ्या सासूसाठी चांगली साडी आणली, सगळ्यासाठी चांगले कपडे आणले म्हटलं. आणि तुम्हाला एवढं हे होतं तर मग गेल्या कोण नाही तुम्ही तुमच्या नंदीसाठी कपडे आणण्यासाठी? इथं फक्त बोलायला येऊन जाता म्हटलं, तुम्ही करायला काहीच नाही आहे. असे टसटसं बोलता तुम्ही मला, हा? आणि मग मीच वाईट आहे ना असे टसटसं बोलाले? आणि नुसते म्हटलं माझ्या मागं लागून जाता. आता मी केवढ्या प्रेमानं आली होती म्हटलं का माझ्या सासूनं चांगले कपडे आणले असन, पाहतो म्हटलं मी कपडे. आणि तुम्ही पहा ना कशा गोष्टी करता माझ्यासोबत, हा? मलाच वाईट ठरवता तुम्ही. लय बदमाश आहे ना तुम्ही दोघी बदमाश आहे म्हटलं. माझी सासू बदमाश आहे आणि तूही बदमाश आहे. हवं तुला लाज आहे का नाही आहे, हा? कशी बोलतो व तू? सूनवायरी होय ना म्हटलं तू, हा? सूनवायरी व्हाले कशी बोलतो तू? ननद होय ना थे, ननद होय ना थे, कोणाच्या घरीची सूनवायरी होय ना म्हटलं. ते अशीच बोलते काय तिच्या सासूले आणि तिच्या नंदीले म्हटलं, हा? तुझ्या तोंडात तर जसं येतं तशीच बोलतो तू. जाऊ दे ना बाई, त्याच्या आईने त्याला शिकवलंच नसेल ना. का हो ननद बाई, हा? सासू म्हणते तर म्हणते म्हटलं, माझ्या मायबापावर येते आणि तुम्ही येऊन राहिला का माझ्या मायबापावर, हा? असं शिकवलं काय तुमच्या आईनं तुम्हाला? हे शिकवलं काय, हा? असंच बोलत असते काय म्हटलं? ते काय शिकली आहे आणि काय नाही शिकली आहे म्हटलं सगळं माहिती आहे म्हटलं मला. मॅच शिकवलं म्हटलं तिले, हा? तुझ्यासारखी नाही आहे ते, तुझ्यासारखी नको समजत तू सारेले. बाप रे बाप, हा? मस्त पोरगी आणि सासू म्हटलं एक होऊन जाते आणि सगळं माया मागं लागून जाते. माय बाई वहिनी कोण लागतेची तुमच्या मागं, हा? आता मी बाथरूमच्या इकडे आली होती तर म्हटलं तुम्ही भांडे घासून राहिल्या होत्या तर काय आपटून राहिल्या होत्या तुम्ही भांडे, हा? आणि कायचं बडबड करून राहिल्या होत्या? का हो ननंदबाई, हा? तुम्ही म्हटलं काना कोपऱ्यातून मायावर चौकशी करता काय? चौकशी करता काय म्हटलं तुम्ही? मी काय करतो काय नाही करतो, हा? असे तुमच्या सासरी करत असाल मग तुम्ही, हा? मला मायावरच तर किती ध्यान ठेवता तुम्ही, ध्यान ठेवाले. अहो माय माझे मी तुझे हात जोडतो म्हटलं, तुझे पाय पडतो, तू जा इथून, डोकं काही खाऊ नको म्हटलं. मी बाहेरून आली तेवढं काम नाही आहे का तुझं? का एखादा गिलास पाणीच आणाव का काहीच आणाव सासूसाठी? एवढी मोठी खरेदी करायला गेली होती सासू, का एखादा गिलास पाणीच पाजाव तर नाही? थे नाही होत तिच्याकून, हा? भांडायला येऊन जाते बराबर ते कुठून ना कुठून, कानाकोपऱ्यातून बस गोष्टी काढते भांड्यासाठी. पाणी पाहिजे होतं पहिलं कोणी सांगितलं? आणलं असतं ना पाणी. मॅटवाण्याची आहे का काय माहीत, का तिले तिचं डोकं गिकं चालत नाही तर भलीच मॅटासारखी करते. काय करावं हिचं आणि काय नाही कोणालाच ठाऊक बाई. असे व्हिडिओ बनवतो बा आम्ही. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर आम्हाला सबस्क्राईब करा, आमच्या व्हिडिओला लाईक करा, एक मस्त कमेंट करा आणि तुम्ही आमचे व्हिडिओ कुठून कुठून पाहता ते आम्हाला सांगा की आम्ही तुमचं नाव आमच्या व्हिडिओच्या शेवटी घेऊ. आणि सुषमा गुल्लाने ताई तुम्ही मस्त कमेंट केली होती आम्हाला तुमची कमेंट खूप आवडली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि असाच प्रतिसाद आमच्या व्हिडिओला तुम्ही देत राहा.